नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की राजेश हा स्वतःशीच बोलतो. कुठले की कारणाने होईना, परंतु आर्नव हा ईश्वरीची पहिली रात्र तर टाळी. आता परत जसा प्रसंग येण्याच्या अगोदर मला काहीतरी डोकं लावावे लागेल आणि ती इंदुरी जिलेबी ही पहिली रात्र माझ्यासोबत घालवेल. त्यानंतर आपण पाहतो सर्वजण हे नाश्त्यासाठी एकत्र बसलेले असतात आणि लावण्य ही अर्णवला बोलते, अर्णव तू फक्त ऑफिसमध्ये ये आणि तुला जे काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे ते तू मला लिहून दे. मी सर्व प्रेझेंटेशन करते. आणि तेव्हा अर्णव हा लावण्याला शांत बसायला सांगतो आणि तो ईश्वरीला खुणून म्हणतो की आज जे काही प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्याचं सर्व ट्रान्सलेशन मी करणार आहे असे ईश्वरी ही सर्वांना सांगते. आणि तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित होऊन ईश्वरीकडे आणि अर्णवकडे पाहू लागतात. आणि ईश्वरी ही अर्णवला बोलते, अर्णव सर परंतु मी हे कसे काय करू शकते. तेव्हा अर्णव ही तिला शांत बसायला सांगतो आणि तिचा हात पकडतो आणि खुणून सांगतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ईश्वरी हे तसे ट्रान्सलेट करून सर्वांना सांगते. तेव्हा सर्वांना अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो की लावण्य ही ईश्वरीला धमकावते, तू माझी जागा घेऊ इच्छित आहेस ना, बघ मी आता काय करते. तर तुझ्या जागेपासून आणि अर्णव सरांपासून तुला दूर राहायचे आहे असे ती तिला धमकावते. त्यानंतर आपण पाहतो राजेश हा लावण्याला बोलतो, लावण्य जरी अर्णवचे प्रेझेंटेशनचे सर्व ट्रान्सलेशन ही ती ईश्वरी करत असली तरी इन्व्हेस्टरची आणि ईश्वरीची भेट होऊन द्यायची की नाही हे सर्व तुझ्या हातात आहे. आणि तेव्हा लावण्य ही आश्चर्यचकित होते आणि राजेशला विचारते, सर तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे. राजेश हा तिला सर्व प्लॅन्स समजावून सांगतो. आता येणाऱ्या भागामध्ये लावण्य व राजेश ईश्वरी त्या इन्व्हेस्टरची भेट होऊन देणार की नाही हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.